वैदेहीच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळाली होती. ज्या मुलीला कधी स्वतःच्या निर्णयाचा अधिकार नव्हता, जिला प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागायची, तीच वैदेही आता स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत होती. पण यशाचा मार्ग कधी सोपा नसतो. वैदेही ज्या कंपनीत काम करत होती, तिथे ती खूप प्रामाणिकपणे काम करायची. तिच्या कामाची दखल कंपनीचे मालक अभय देशमुख यांनी घेतली. एक दिवस त्यांनी तिला बोलवलं. वैदेही, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. बाकी लोक फक्त नोकरी करतात, पण तू कामाला आपलं स्वप्न समजून करतेस. वैदेही शांतपणे म्हणाली, सर, ज्याने आयुष्यात सगळं गमावलं असतं ना, त्याला एक संधी किती मोठी असते हे कळतं. अभय सरांनी तिच्या डोळ्यातील वेदना ओळखली. ते म्हणाले, तुझ्या भूतकाळाने तुला कमजोर नाही केलं, त्याने तुला मजबूत बनवला आहे. काही दिवसांनी वैदेहीने एक मोठा निर्णय घेतला. तिने नोकरी सोडण्याचा विचार केला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सुमित्रा आजींनी विचारलं, बाळा, एवढी चांगली नोकरी सोडून काय करणार आहेस? वैदेही हसली, म्हणाली, आजी, मला आयुष्यभर कोणाच्या आधारावर जगायचं नाही. मला माझी स्वतःची ओळख बनवायची आहे. तिने छोट्या प्रमाणात महिलांसाठी कपड्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त एक छोटी खोली होती. एक मशीन, काही कापडं आणि डोळ्यात मोठे स्वप्न. लोकांच्या टोमण्यांपासून यशापर्यंत सुरुवातीला लोक हसायचे. एकटी बाई काय व्यवसाय करणार? 2 दिवसात बंद होईल. जिचं घर टिकू शकलं नाही, ती व्यवसाय काय टिकवणार? हे शब्द वैदेहीच्या कानावर पडायचे. पण आता तिला फरक पडत नव्हता, कारण तिने एक गोष्ट शिकली होती. लोक तुमच्या पडण्याची वाट पाहतात, पण तुमचं उठणं त्यांना सहन होत नाही. ती दिवस-रात्र काम करू लागली. हळूहळू तिच्या कामाची प्रसिद्धी होऊ लागली. एक दिवस वैदेही आपल्या आई-बाबांना भेटायला गावाला गेली. 10 वर्षापूर्वीच्या ज्या घरातून ती दुःखी मनाने निघून गेली होती, त्याच घराच्या दारात आज ती आत्मविश्वासाने उभी होती. आईने तिला पाहताच मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते. आई रडत म्हणाली, बाळा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही. वैदेहीने आईचे हात हातात घेतले. ती म्हणाली, आई, तुमची चूक नव्हती. कधी-कधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर आणून उभं करतं, जिथून आपल्याला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. वडिलांच्या डोळ्यात अभिमान होता. ते म्हणाले, माझी लेक हरली नाही, ती जिंकली. तिकडे समीरच्या आयुष्यात वैदेही गेल्यानंतर काही महिन्यांनी समीरला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. कारण वैदेही फक्त घर सांभाळत नव्हती, ती त्या घराला प्रेमाने जोडून ठेवत होती. तिच्या जाण्यानंतर घरात पैसा होता, पण आनंद नव्हता. सासू शांता मात्र अजूनही आपल्या अहंकारात होती. ती म्हणायची, ती परत येईल, पण काळ बदलत होता. 10 वर्षे कधी निघून गेली कळलंच नाही. वैदेहीचा छोटासा व्यवसाय आता मोठ्या कंपनीत बदलला होता. तिच्या कंपनीत शेकडो महिला काम करत होत्या. ज्या महिलांना समाजाने दुर्लक्षित केलं होतं, त्यांना ती रोजगार देत होती. एका मुलाखतीत पत्रकाराने तिला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय? वैदेही काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर ती काळी रात्र आली, ज्या रात्री तिला घराबाहेर काढलं होतं. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात आलेल्या दुःखाने मला तोडलं नाही, मला घडवलं. आणि मग आला तो दिवस. गावात मोठी बातमी पसरली. शहरातील प्रसिद्ध उद्योजिका वैदेही देशमुख गावात येणार आहे. लोक उत्सुक झाले, पण कुणालाही माहीत नव्हतं, हीच ती वैदेही होती, जिला 10 वर्षापूर्वी अपमानित करून घराबाहेर काढलं होतं. समीरच्या घरात ही बातमी पोहोचली. सासू शांता टीव्हीवर तिचा फोटो पाहतच थक्क झाली. तिच्या हातातून चहाचा कप खाली पडला. ती कुजबुजली, ही तर वैदेही आहे. समीरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अपराधीपणाचे भाव आले. त्याला त्या रात्रीची आठवण झाली, ज्या रात्री त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती. पण आता प्रश्न होता, 10 वर्षांनी वैदेही परत आली होती. ती बदला घेण्यासाठी आली होती, का की आपल्या जुन्या नात्यांना एक शेवटची संधी देण्यासाठी? 10 वर्षांनी गावातील तोच रस्ता, तोच चौक, पण आज सगळं काही बदललं होतं. ज्या रस्त्यावरून वैदेही कधी अश्रू ढाळत निघून गेली होती,
आज त्याच रस्त्यावर तिच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी जमली होती. गावातील लोक एकमेकांमध्ये कुजबूज करत होते. हीच का ती वैदेही? हो, 10 वर्षापूर्वी जिच्यावर अन्याय झाला होता तीच. ऐकलंय आज ती मोठी उद्योगपती झाली आहे. पण एवढं मोठं झाल्यावरही ती आपल्या गावात परत का आली असेल? थोड्याच वेळात एक मोठी गाडी गावात आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक आत्मविश्वासाने चालणारी स्त्री बाहेर आली. साधी पण सुंदर साडी, चेहऱ्यावर शांत हास्य आणि डोळ्यात अनुभवातून आलेली ताकद. ती होती वैदेही, जिच्या डोळ्यात 10 वर्षापूर्वी फक्त अश्रू होते. आज त्याच डोळ्यात आत्मविश्वास होता. आईबाबांसाठी परतलेली लेक. सगळ्यात आधी वैदेही आपल्या आईवडिलांच्या घरी गेली. आई दारात उभी होती. आपल्या मुलीला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती धावत आली आणि वैदेहीला मिठी मारली. बाळा, एवढाच शब्द तिच्या तोंडातून निघाला. दोघीही खूप वेळ रडत राहिल्या. वडील थोड्या अंतरावर उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, माझी लेक आज इतकी मोठी झाली, पण तिच्या मनात अजूनही तिच्या आईबाबांसाठी तेवढंच प्रेम आहे. वैदेहीने वडिलांच्या पायाला हात लावला. ती म्हणाली, बाबा, मी कितीही मोठी झाले तरी तुमची मुलगीच राहील. तिकडे समीरच्या घरात शांतता होती. वैदेहीच्या परत येण्याची बातमी ऐकल्यापासून कुणालाही चैन नव्हता. सासू शांता सतत विचार करत होती, ती आपल्याला माफ करेल का? ज्या स्त्रीने कधीही वैदेहीच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढला होता, आज तिच्याच मनात भीती निर्माण झाली होती. समीर मात्र खिडकीजवळ उभा राहून जुन्या आठवणींमध्ये हरवला होता. त्याला आठवत होतं तो दिवस, ती रात्र आणि वैदेहीचा ओला चेहरा. त्याने मनात म्हटलं, मी त्या दिवशी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. गावात आल्यावर सगळ्यांना वाटलं वैदेही आता आपल्या सासरचा बदला घेईल. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. तिने गावातील महिलांना एकत्र बोलावलं. ती म्हणाली, मला माझ्यासारख्या अनेक महिलांची वेदना माहिती आहे, ज्यांना परिस्थितीमुळे स्वतःची ओळख निर्माण करता येत नाही. सगळ्या महिला तिच्याकडे पाहत होत्या. वैदेही पुढे म्हणाली, मी या गावात एक नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. आपल्या गावातील महिलांना रोजगार मिळेल. कुणालाही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. गावातील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसऱ्या दिवशी समीर वैदेहीला भेटायला आला. 10 वर्षांनंतर दोघे समोरासमोर उभे होते. समीरच्या डोळ्यात अपराधीपणा होता. तो काही बोलणार इतक्यात वैदेही म्हणाली, कसा आहेस समीर? समीरला तिच्या आवाजातला शांतपणा जाणवला. तो म्हणाला, मी ठीक आहे, पण माझं मन ठीक नाही. वैदेही शांत राहिली. समीरच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, वैदेही, मला माफ कर. क्षणभर सगळं शांत झालं. समीर म्हणाला, त्या दिवशी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या आईच्या शब्दावर विश्वास ठेवला. मी तुला गमावलं. वैदेही त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, समीर, मी तुला माफ केलं आहे. समीरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आलं. तो म्हणाला, खरंच? वैदेही हसली. हो, कारण राग मनात ठेवला असता तर मी आज जिथे आहे तिथे पोहोचू शकले नसते. थोडा वेळ थांबून ती म्हणाली, पण माफी देणं आणि पुन्हा तेच नातं जगणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समीरकडे तिच्या शब्दाचं उत्तर नव्हतं. एक मोठं सत्य समोर येणार होतं. वैदेही गावात परत आली होती, पण तिच्या परतण्यामागे फक्त भावना नव्हत्या. तिच्याकडे एक अशी माहिती होती जी समीरच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलणार होती. कारण 10 वर्षापूर्वी जे घडलं होतं त्यामागे एक मोठं गैरसमजाचं जाळं होतं आणि आता ते सत्य सगळ्यांसमोर येणार होतं. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया या कथेच्या पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.